मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली फेम जानकी म्हणजे रेश्मा शिंदेबद्दल. मराठी टीव्ही विश्वातील ओळखीचं नाव म्हणजे रेश्मा शिंदे. या एक प्रतिभावान भारतीय टीव्ही अभिनेत्री आहेत. त्या विशेषतः रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतील दीपा इनामदार या भूमिकेमुळे ओळखल्या जातात. तिचा जन्म 27 मार्च 1987 रोजी झाला. तिच्या कुटुंबात आहेत तिची आई, तिचे बाबा, तिचा भाऊ आणि तिचा नवरा पवन. रेश्मा शिंदे यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 2009 साली महाराष्ट्राचा सुपरस्टार सीझन 1 या रियालिटी शोमधून झाली, जिथे त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. यानंतर 2011 मध्ये स्टार प्रवाहावरील बंद रेश्माची या मालिकेत त्यांना सहाय्यक भूमिका मिळाली. 2013 मध्ये विवाह बंधन या मालिकेत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांचं मन वेधून घेतलं. 2014 साली लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेत पूर्वा या भूमिकेतून त्यांनी अभिनय क्षेत्रात ठसा उमटवला. 2015 मध्ये नांदा सौख्यवरे या मालिकेत संपदा देशपांडे ही नकारात्मक भूमिका विशेष गाजली. 2017 मध्ये चाहू या हॉरर मालिकेत शांभवी या भूमिकेमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर केसरी नंदन या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले. 2019 ते 2023 दरम्यान रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा इनामदार ही भूमिका रेश्मा शिंदेच्या करिअरमधील सर्वात संस्मरणीय ठरली. सध्या त्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानदी रणदिवे या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. रेश्मा प्रति एपिसोड 30 ते 35 हजार इतके मानधन घेते. टीव्ही बरोबरच रेश्मा शिंदे यांनी मराठी चित्रपटातही काम केलंय. जन्या, लालबागची राणी, रंग हे प्रेमाचे रंगीले आणि देवा एक अतरंगी या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या ठरल्या. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्यांच्या मॅरेज लाईफबद्दल. रेश्मा शिंदे यांचं पहिलं लग्न अभिजित चौगुले यांच्यासोबत 2012 मध्ये झालं होतं. मात्र 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रेश्मा शिंदे यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये IT प्रोफेशनल पवन यांच्याशी दुसरं लग्न केलं. आता ते दोघे सुखाने संसार करत आहेत. साधी, मेहनती आणि प्रभावी अभिनय शैली हेच रेश्मा शिंदेचं खरं बळ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला त्यांची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.